हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या माहेरच्या म्हणजे पाळेखुर्द या गावातील अष्टभुजा देवीच्या मंदिरात असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सगळ्या तयारीचा व्हिडिओ आणि तिथे असलेला कीर्तन वगैरे त्या सगळ्या कार्यक्रमांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। अष्टभुजा देवी मंदिर आहे, तर तिथे नवरात्रीत 9 दिवस पूर्ण सकाळी आरती, महाआरती, संध्याकाळी महाआरती, त्यानंतर रोज कीर्तन, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी महाप्रसाद या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। त्यासाठी सुंदर अशी मंदिराला लाइटिंग वगैरे, गावात लाइटिंग, त्यानंतर सुंदर असा मंडपाची व्यवस्था, हे अगदी सगळं सुंदर असं केलेलं आहे। हे सगळं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि हा पूर्ण व्हिडिओ मला पाठवलेला आहे माझे दाजी अभिमन्यू निकम यांचे खरंच 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 खूप धन्यवाद, कारण त्यांनी मला व्हिडिओ पाठवले नसते तर मी व्हिडिओ इथून बनवू शकले नसते। तर बघू शकता इथे पूर्ण मंडपाची व्यवस्था अतिशय सुंदर अशी करण्यात आलेली आहे। पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मेन ऑडिओमध्ये शेअर करणार आहे। मी आता इथून पुढे मध्ये काहीही बोलणार नाहीये, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। आणि ही सगळी व्यवस्था कशी वाटते हे सुद्धा नक्की मला सांगा। आणि प्रत्येक गावात हे कार्यक्रम याच पद्धतीने सेलिब्रेट व्हायला हवे, म्हणजे गावाचा एकोपा वाढतो असं मला वाटतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा।
तर मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकताय माझ्या माहेरची देवी अष्टभुजा देवी म्हणून आहे. सप्तशृंगी मातेची बहीण हिला मानलं जातं आणि आमच्या गावात खूप सेवाभावपूर्ण ह्या सगळ्या इथले कार्यक्रम पार पाडले जातात. तर मैत्रिणींनो, आजचा माझा तुम्हाला या विषयाचा व्हिडिओ कसा वाटला आहे, पहिल्या माळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाळ्यात न बघताय तर कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा आणि तुमचं नाव मला एकदा कमेंटमध्ये मेन्शन करा. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जसा जमतोय तसा गरबा खेळायचा, दांडिया खेळायचा असं ठरवलं होतं. त्यासाठी आम्ही सगळ्याजणी एकत्र जमलो होतो, पण पाऊस खूप होता त्यामुळे मग बाहेर खेळता येत नव्हतं. म्हणून छोटासा जो आमचा पॅसेज आहे त्यामध्येच आम्ही खेळत होतो. आता या व्हिडिओला गाण्याला कॉपीराईट येतो की नाही हे मला माहीत नाही, पण मी जसा तसा पोस्ट करायचा प्रयत्न करते. जर कॉपीराईट आला तर मी गाणं क्लिअर करणार आहे, पण जर नाही आला कॉपीराईट तर मी ते गाणं तसंच ठेवेन. पण मला असं वाटतं की कोणतेही सणवार हे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी बनलेले असतात. तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं, ते सेलिब्रेट करायला हवे. मज्जा मस्ती पण थोडीफार केली तरी चालते, पण एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या तर खरंच खूप छान वाटतं. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण बऱ्याचदा असं होतं की बरेच जण व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही आणि मग असं होतं की व्हिडिओला व्ह्यूज भरपूर येतात पण सबस्क्राईब वाढत नाही किंवा लाईक वाढत नाही. तर मैत्रिणींनो, माझं नाव जिथे तुम्हाला दिसत असेल स्नेहलता संदीप, तर तिथे तुम्हाला सबस्क्राईब हे बटन पुढे दिसत असेल तर ते सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. त्यानंतर नावाच्या खाली तुम्हाला लाईक हे बटन दिसत असेल किंवा थंबचं बटन दिसत असेल तर ते थंब करा. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते, किंवा व्हिडिओ कसा वाटला आहे हे सांगण्यापेक्षा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बघू शकताय, तर जसा जमतोय तसा आम्ही सगळ्या खेळण्याचा प्रयत्न करतोय. ते सुद्धा कसं वाटलं हे सुद्धा नक्की सांगा. मागच्या वर्षी खूप मोठा रिंगण होत होता, सगळे येत होते, पण यावर्षी प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कुणाचं बाळ आहे, कुणाच्या घरी नाही आहेत, गावी गेले आहेत वगैरे, आणि बाहेरसुद्धा खूप पाऊस चालू आहे. त्यामुळे जसं जमतं आहे तसं सगळ्या करण्याचा प्रयत्न करतो आहे.